हाय, तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे भेंडी. आज सकाळी मी नाश्ता वगैरे काही करणार नाही आहे, स्वयंपाकच करून घेणार आहे. त्यांना नाश्त्यामध्ये एक पोळी आणि भेंडीची भाजी देणार आहे. तर मी भेंडी मस्त अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मस्त अशी बारीक अशी कापून घेणार आहे. मला जास्त जाड अशी भेंडी कापलेली काही आवडत नाही. तर मी अशी मस्त बारीक बारीक याच्यात कापून घेणार आहे. जी आम्ही मंगळवारी भेंडी आणली ती आज आम्ही करत आहोत. सर्वच भाजीपाला आता संपत आलेला आहे, फक्त काही टमाटे वगैरे शिल्लक आहेत. आणि म्हटलं आता भेंडीला खूप दिवस झाले तर आज भेंडीच करून घेऊ. भेंडी तशी तर छान राहिली होती. तर आज आमच्या भेंडीचा नंबर लागलेला आहे आणि आज आम्ही भेंडीच खाणार आहोत. तर छान सर्व अशा भेंडी कापून घेणार आहे मी बारीक बारीक. एक एक कापली तर खूप वेळ जाते, म्हणून मी अशी दोन दोन करून कापून घेते भेंडी. आणि त्यानंतर आता भेंडी कापून झाल्यानंतर मी भेंडी बनवणार आहे. तर त्यात मी टाकणार आहे तेल टाकल्यानंतर ते थोडंफार मस्त तपू देणार आहे. छान मस्त असं तेल गरम झाल्यानंतर त्यात मी मोहरी टाकून घेणार आहे. आणि मिरच्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या होत्या. त्याच्यात लसूण, जिरं, मीठ टाकून मिरच्या मिक्सरमधून काढून घेतल्या. आणि इकडे मी मोहरी टाकून दिली आहे. आणि छान मस्त अशी मोहरी तडतडायला लागली की त्याच्यात मी टाकणार आहे चटणी. हिरव्या मिरच्याचा जो ठेचा असते तो मी टाकून छान मस्त असं फिरून घेतलेला आहे. आता याच्यात वरतून मी थोडं मीठ टाकणार आहे आणि हळद टाकणार आहे. बस, बाकी काही भेंडीत मी टाकत नसते. अशी सिम्पली माझी मस्त भेंडी करते. छान मस्त अशी चटणी होऊ देणार आहे. आणि आता हळद टाकली, ते फिरून घेतल्यानंतर आता मीठ पण टाकून देणार आहे. आणि परत असं मस्त छान फिरून घेणार आहे आणि होऊ देणार आहे. चटणी थोडी जास्त झाल्यामुळे मी थोडीफार काढून टाकली, कारण की चटणी खूप जास्त तिखट आहे. आणि आता याच्यात मी टाकून देणार आहे भेंडी आणि टाकल्यानंतर छान मस्त असं फिरवून घेणार आहे. आणि छान फिरवल्यानंतर सगळ्याला असं मस्त व्यवस्थित चटणी वगैरे लागली पाहिजे. आणि आता मी ते थोड्या वेळ असं मस्त फिरवल्यानंतर झाकून ठेवणार आहे. कमी स्पीडमध्ये ठेवल्या आणि झाकण ठेवलं की खूप छान पटकन होऊन येते. हे होईपर्यंत मी एका साईडला कणिक भिजवून घेणार आहे आता. आणि आज उठल्याबरोबर मी लगेच स्वयंपाकाला लागली होती. आणि एका साईडला माझी भेंडी होते तोपर्यंत कणिक मळून घेतो मी. आणि कणिक मळल्यानंतर आता मी पोळ्या पण टाकून घेणार आहे. सध्या तर जास्त काही टाकणार नाही आहे, एकच टाकून घेणार आहे, कारण बाकीच्या पोळ्या मी नंतर करणार आहे. घरातले बाकीचे कामं जे आहेत ते आवरल्यानंतर सध्याची मी यांच्या पुरती एक पोळी टाकून घेते. आणि मग जो सर्वांचा पसारा होतो तो आवरून घेते. कणिक झाकून ठेवून देते. मग कपडे, भांडे, अंघोळ, देवपूजा सर्व अशी कामं असतात ते बाकीचे करून घेते. सकाळची माझी जी कधी नाश्ता कधी पोळी असंच करून टाकते.
तिथे कोपर असल्यामुळे मला छान अशी मस्त पोळी लाटता येत नव्हती, तर मी बाजूला कोपर ठेवला आणि आता मस्त पोळी लाटून घेणार आहे. तशी तर मला खूप अशी पतली पोळी करायला लावतात, तर मला जास्त उंड्याची पोळी करायची असते, कारण छोट्या उंड्याची पोळी केली तर ती खूपच छोटी होऊन जाते आणि मग एकच पोळी खाऊन चालले जातात. तर मोठा उंडा घेऊन पतली अशी मोठी पोळी लाटून घेते आणि छान मस्त अशी शेकून घेते. तवा गरम व्हायचा राहिला म्हणून मी पोळी परत टाकून दिली आहे आणि आता सर्व भांडे आवरून घेणार आहे. आणि आज मला बरेच कपडे धुवायचे होते, बेडशीट वगैरे, तर ते पण मी आता आज करून घेणार आहे. आणि या शेगडीचा पॉवर पण खूप कमी होता करेल मी, त्याच्यामुळे लवकर तपली नसेल. आता मी पॉवर पण त्याचा वाढवून घेणार आहे पटकन. पोळी करायला जेवढी वेळ लागत नाही तेवढी पोळी व्हायला टाईम लागत आहे. तोपर्यंत माझे बाकीचे जे काम आहेत ते आवरत आहे मी. भांडे वगैरे लावून दिले, जे रात्री घासले होते ते. आता पोळी होत आलेली आहे माझी. छान अशी मस्त आता पोळी शिकून घेतल्यानंतर मी भेंड पण बघून घेणार आहे. माझे भेंड पण मी खूप वेळचे गॅसवर ठेवले होते कमी स्पीडवर, तर ते झाले असतील का ते पण पाहून घेते. आणि पहिले व्यवस्थित काट वगैरे शेकून घेते. आता पोळी माझी होतच आलेली आहे. तोपर्यंत मी भेंड पण पाहून घेणार आहे झाले की नाही तर. आणि माझे भेंड मस्त झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि भेंड झाल्यानंतर आता मी वाढून पण देणार आहे त्यांना पटकन. एक पोळी आणि भेंड मी देऊन दिले आहेत आणि त्यानंतर मी देवपूजा करून माझे बाकीचे कामं आवरून घेणार आहे. आज खूप सारे कपडे आहेत तर ते धुवायचे आहेत. छान मस्त अशी माझी देवांची पूजा झालेली आहे. लाईट नसल्यामुळे अंधार वाटत आहे. छान मस्त अशी पूजा झालेली आहे. आणि आज सोमवार पण आहे, तर मंदिरात पण जायचं आहे. तर आता बाकीची पूजा झाल्यानंतर बाकीची कामं आवरून घ्यायची. आजचा तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.